हरिओम. आज मंगळवार 27 मे, दशहरा आरंभ. 27 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणं अत्यंत जरूर आहे, पण तो कुणाला शक्य आहे, कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातलं पाणी बाहेर टाकता येतं आणि ते हितावहही असं. इतर शेतांच्या बाबतीत ते तसं होत नाही. अशा शेताला पुरेसं पाणी कसं मिळेल याचाच आधी विचार करणं जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्याने स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरता जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय? तर तसं नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणंच जरूर आहे, परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणं आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. परंतु हे वाटत इतकं सोपं नाही, कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडं काही आपल्या हातून झालं की ते मी केलं, मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब ज्या ज्या वेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास, ही माझ्यावर कृपा झाली, अशीच कृपा ठेवून आणखीन सेवा करून घे. ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपल्याला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. आणि म्हणून अत्यंत जपून वागणं जरुरीच आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार. यावरून असं लक्षात येतं की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज आहे, एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असं दिसतं की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्रागणिक सर्वच जग निराळ. मनाच्या या ठेवणीमुळे जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादं काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचं काम केलं ही जाणीव ठेवून अहंकार झपाट्याने वाढत लागतो बरं. आणि म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली. नामात राहिलं म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त नक्कीच शांत होतं. जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचं अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोक सुद्धा मानाविनात कुठेतरी अडकल्या वाचून राहत नाहीत, राहणार नाहीत. हरिओम. हरिओम. तसं हरिओम.